मित्रांनो नमस्कार. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा यूट्यूब चॅनल, ज्यामध्ये आम्ही प्रामुख्याने लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यांच्याविषयी आमचे ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत त्या संदर्भात बोलत असतो किंवा आमच्या ट्रेनिंगमधला काही पार्ट तुमच्यासोबत शेअर करत असतो. मित्रांनो, एक सहज तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यांचा उद्योग आहे, व्यापार आहे, तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं नेक्स्ट जनरेशन जे आहे ते तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी तयार करताय का? कधीतरी त्यांना हा व्यवसाय हँडओव्हर करायचा आहे किंवा ते सुद्धा उत्सुक आहेत की नाही हा व्यवसाय तुमचा हँडओव्हर करून घेण्याकरता, याविषयी तुम्ही काही विचार करताय का? काही त्यासाठी वेळ देताय का? किंवा त्या नेक्स्ट जनरेशनसोबत तुम्ही काही चर्चा करताय का त्याची? की तुम्ही गृहीत धरलेलं आहे की तुम्ही जो व्यवसाय करताय त्यामध्ये तुमची मुलं येणारच आहेत किंवा येणार नाहीतच, दोन्ही पण. आज ही खूप मोठी समस्या आहे मित्रांनो. आपल्या बऱ्याचशा उद्योजकांना त्यांचं नेक्स्ट जनरेशन स्वतःच्या बिझनेससाठी तयार नाही करतायत. का बरं नाही तयार करतायत? कारण त्यांचाच वेळ एवढा स्ट्रगलिंगमध्ये जातो, त्यांचाच वेळ एवढा त्रासामध्ये जातो की त्यांना मनातूनच कुठेतरी वाटत असतं माझं जे काय झालं याचं नाही झालं पाहिजे. आणि काही जण व्यवसाय हँडओव्हर करतातही नेक्स्ट जनरेशनला, पण ते प्रॉब्लेम सकट हँडल करतात. मग त्याचा स्वतःचा वैयक्तिक प्रॉब्लेम प्लस बिझनेसचे प्रॉब्लेम्स, असे डबल प्रॉब्लेम्स त्याच्या गळ्यात टाकून तो व्यवसाय हँडओव्हर केला जातो, जो कधीच ग्रो होत नाही. आहे तेवढाच मेंटेन करण्यामध्ये त्याचा पण जीव निघून जातो. किंवा दोघं मिळून, दोन पिढ्या मिळून स्ट्रगल करतात एकाच ठिकाणी. मित्रांनो, तुम्ही जर व्यवसाय करत असाल, तुमचा व्यवसाय तुमचा एका लेवलला तुम्हाला न्यायचा असेल, तर तुमचं नेक्स्ट जनरेशन तुम्हाला तयार करावं लागेल तुमच्या व्यवसायामध्ये. तुमच्या व्यवसायाला फ्युचर कुठला लीडर आवश्यक आहे, त्या लीडरशिपमध्ये तुमचा मुलगी तुम्हाला ट्रेन करावं लागेल. त्यांना तशी मानसिकता, त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्हनेस तुम्हाला आणावं लागेल मित्रांनो. बहुतेक वेळा हा इथे गॅप होतो. आपण पर्टिक्युलरली मराठी माणसं लहान आहेत म्हणून मुलांना इन्व्हॉल्व करत नाही, किंवा त्याला अजून बघायची गरज नाही हे पण सांगतो, किंवा त्याला काय करायची गरज काय, त्याला हे समजून घेण्याची गरज काय, आपोआप वेळ आली की शिकून घेईल या भ्रमात पण असतो. तुम्हाला वाटतं का यांनी तो खऱ्या अर्थाने व्यवसाय वाढवण्याकरता सक्षम होणार आहे? तो खऱ्या अर्थाने तो ग्रो करण्यासाठी सक्षम होणार नाही होणार. आणि तुम्ही रिटायर कधीच नाही होऊ शकता. तुमच्या रिटायरमेंटविषयी मी स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत, त्याविषयी मी या व्हिडिओमध्ये बोलू इच्छित नाही. पण तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला काय गिफ्ट देऊन जाताय हा पण विचार करा. चांगला व्यवसाय तुम्ही जो आयुष्यभर खस्ता खाऊन डेव्हलप करताय, तो जर त्याच्या हातात व्यवस्थितरित्या गेला विथ ट्रेनिंग, तर तो कदाचित त्याला एका कळसावर घेऊन जाऊ शकेल, अत्युच्च शिखरावर घेऊन जाऊ शकेल. पण आपण कुठेतरी कमी पडतो हा विचार तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत त्याचं ट्रेनिंग होणार नाही मित्रांनो. त्यामुळे परत एकदा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना परत एकदा मला हे सांगायचं की तुमचं नेक्स्ट जनरेशन लहानपणापासूनच तुमच्या उद्योगासाठी तयार करा, तरच ते सक्षमपणे हँडल करतील. त्यांचं शिक्षण पण तेच द्या जे तुमच्या व्यवसायाला पूरक आहे. उगाच त्यांना काहीतरी शिकवत बसू नका. तुमच्या न झालेलं शिक्षण त्यांच्या थ्रू कंप्लीट करून घेऊ नका. तुमच्या व्यवसायाला आवश्यक असलेलं शिक्षण त्याला द्या. भलेही त्याला मार्क्स कमी जास्त पडले तरी चालतील, पण तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड ज्ञान त्याला मात्र 100% मिळालं पाहिजे, ही काळजी घ्या, ही खबरदारी घ्या. मित्रांनो, काही जणांशी बोलताना हा गॅप दिसला म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला माझं कर्तव्य वाटलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.